वाचलं होतं की व्हिएतनाममध्ये महाराजांचा पुतळा आहे. महाराजांच्या गनिमी काव्याच्या साहाय्याने त्यांनी युद्ध जिंकलं अमेरिकेसोबतचं. त्यात 30 साठी तुम्हाला जी अमाऊंट द्यावी लागते ना, ती अमाऊंट तुमच्या इंडिगोच्या फ्लाईटच्या डबल जाते. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आलंच नाही आहे कोणी मागच्या किती वर्षामध्ये. तर जगभरात सगळ्या ठिकाणी युगांडामध्ये सुद्धा भारतीय रेस्टॉरंट मिळतील. बायको नाही भेटली पण सासूबाई भेटली. पण गाडी घेऊन जाणं आणि गाडीने आपल्याला घेऊन जाणं या दोन गोष्टीत फरक आहे. ती अनुभवली मी पहिल्या वेळेला. 50,000च्या मी फक्त AK-47 मध्ये गोळ्या चालवल्या. व्हिएतनाम हे मे बी पुढचं थायलंड बनू शकतं. सेफ कंट्री हा चांगला आहे, स्वस्त कंट्री हा नेगेटिव्ह मला वाटतं चुकीचा आहे. एजन्सीकडून घेतलं तर मला 2,10,000चं पॅकेज आलं होतं. माझा साधारण सगळा खर्च आपल्या सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं. पण जेव्हा पण आपण एका नवीन ठिकाणी फिरायला जायचं असतं त्यावेळेस आपल्याला खूप प्रश्न पडतात की इथं त्याला खर्च किती येईल, तिथं फिरायच्या कोणत्या जागा, आयटनरीपासून ते बजेटपर्यंत, त्यानंतर सिक्युरिटी कन्सर्न्स, हॉटेल बुकिंग. तर हे सगळे प्रश्नांचे उत्तर शोधायला आपण भरपूर लोकांची ब्लॉग बघतो, जे ट्रॅव्हलर असतील किंवा इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहेत. पण कधी कधी काय होतं ना, त्यातून पण आपल्याला लवकर कळत नाही की यार खरंच हे जेन्युइन आहे की फेक आहे. तर मग त्यावेळेस असं डोक्यात आलं आपलं की आपण एक असं पॉडकास्ट चालू करू ज्यामध्ये जे लोक ऑलरेडी फिरून आलेत, म्हणजे ते कोणी पण असू द्या, जो पुण्यातून कोकणला जरी गेला आहे किंवा पुण्यातून US ला जरी गेला आहे, तर अशा लोकांचा आपण पॉडकास्ट घेऊयात, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करूयात, जेणेकरून की लोकांनासुद्धा कळेल की तिथं जायचं कसं, तिथले एक्सपिरियन्स काय असतात, आणि तेच फॉलो करून लोक तिथे जातील. आणि ज्यांना काही प्रॉब्लेम येतात किंवा ते काही प्रॉब्लेम येऊ शकतात त्याचे सोल्युशन काय असतात हे त्यांना कळून जाईल, जेणेकरून त्यांच्याबरोबर त्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत आणि त्यांना पण ट्रिप प्लॅन करणं खूप सोपं जाईल. सो आज माझ्याबरोबर हर्ष आहे. तो हर्ष हा माझ्यासारखाच खूप फिरत असतो. सो तो महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये, आउट ऑफ इंडिया सगळीकडे मोस्टली फिरलायच तो. मला फक्त जे जर्नी स्टार्ट करू आपण, की जेव्हा तू ट्रॅव्हलिंग चालू केलं, सो तू खूप फिरत असतो. मग सगळ्यात पहिली बाईक राईड कुठे गेली तू? मी महाबळेश्वरला गेलो होतो. कोणाबरोबर? माझी कॉलेजला एक गर्लफ्रेंड होती, तिच्याबरोबर मी महाबळेश्वरला गेलो होतो. माझ्या पल्सर होती त्यावेळेला ओके. 220. सो पहिली बाईक राईड तीच झाली आणि तेव्हापासून आवडलं मला बाईक राईड करायला. आतापर्यंत किती बाईक राईड झाल्या? खूप म्हणजे खूपच, म्हणजे सांगता नाही येणार आता. कारण भरपूर मुलांचं, आपल्या कॉलेज स्टुडंटचं असू दे किंवा IT वाल्यांचं असू दे, स्वप्न असते की बाईक राईडला जायचं, लडाखला मोस्टली. मग लडाखची त्यासाठी माझी राईड 4 वेळा झाली. आतापर्यंत हो. मग कोणत्या एकच गाडी घेऊन गेलं की दरवेळेस गाडी वेगळी होती? नाही, माझ्याकडे 2 वेगळ्या गाड्यांवरती मी 2दा गेलो. मागच्या वेळेस मी गेलो होतो माझ्या ॲव्हेंजर होती. यावेळेला मी 2 वेळेला हिमालय घेऊन गेलो माझी. तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे तू प्लॅनिंग कसा केला जायचं हिमालयाचा? हिमालय घेतलीच लडाखसाठी होती. ॲव्हेंजरवरती मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेला मला काही थोडेसे चॅलेंज आले. माझे जे सामान होतं ते कॅरी करण्यासाठी मला थोडासा चॅलेंज आला, किंवा फ्युल टँकसाठी थोडासा इश्यू आला. उमलिंगला म्हणा किंवा मार्शमेकला, जो आत्ता पँगॉन्ग लेकच्या वरच्या बाजूला जो चालू केला आहे, तिथपर्यंत त्या गाड्या चालत नव्हत्या. माझा असा अनुभव होता. तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, स्प्लेंडर घेऊन जातो. मी ते विचारलं होतं, भरपूर लोक स्प्लेंडर सांगतात, स्प्लेंडर पण जाती वरती. म्हणजे काय की इथून टेम्पोत स्प्लेंडर टाकायचे, एका पॉईंटला काढायची आणि तिथून चालवत न्यायचे. लद्दाख हा म्हणजे स्प्लेंडर लदाखला जाते, ती लॉर्ड स्प्लेंडर आहे, नो डाऊट. पण तुम्ही सिंगल सीट जाताय आणि रस्त्यावर गाडी चालवताय, याच्यापेक्षा एक ऑफ रोडिंग असतं लद्दाखमध्ये, की तुम्ही उमलिंगला जाताय, ऑलमोस्ट तुम्ही एक 10-11,000 फुटावरती असतं ज्यावेळेस तुम्ही उमलिंगच्या बेस कॅम्पला असता त्यावेळेला. आणि तिथून ज्यावेळेस तुम्हाला तो 1 डेमध्ये उमलिंगला क्रॉस करून पुढे डेमचौकला जायचं आहे किंवा परत यायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला गाडीमध्ये जी ताकद हवी ना, ती ताकद हवीच आहे. बरोबर. मग ती लॉर्ड स्प्लेंडर असेल तर ती जाते, पण गाडी घेऊन जाणं आणि गाडीने आपल्याला घेऊन जाणं ह्या दोन गोष्टीत फरक आहे. ती अनुभवली मी पहिल्या वेळेला. मग दुसऱ्या वेळेला म्हटलं की मी हिमालयाच. मग तो प्लॅन कसा केला? तो स्वतः केला की कोणत्या कंपनीकडून गेला होता? नाही, मी स्वतः प्लॅन केला होता पूर्ण. अगोदर युट्यूबवरती बघितलं, माझा एक मित्र आहे योगेश आळेकरी म्हणून, ज्याला मी हिंद केसरी म्हणतो. अच्छा, मी फिरण्यामुळे. हिंद केसरी असतो तसा हिंद केसरी, जो आत्ताच लंडनला वगैरे जाऊन आला बाईकवर. तर त्याचे थोडेसे अनुभव ऐकले होते, प्लॅन केला. काही डिफेन्समधले मित्र आहेत त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली. असे काही पॉईंट्स होते की जिथे सिव्हिलियन्सला अलाउड नव्हतं. सो त्यासाठी डॉक्युमेशन्स करून तिथपर्यंत जायच्या परमिशन्स मिळवल्या आणि भारतातल्या टॉप 21 बॉर्डर्सपैकी 19 बॉर्डरवर जाऊन आलो. अच्छा, तो 2 बॉर्डर त्यामुळे हुकल्या की इलेक्शनचा रिझल्ट होता आणि त्या दिवशी तिथं जाणं अशक्यच होतं. त्यामुळे त्या जागा हुकल्या माझ्या.
लडाखमध्ये असा प्रॉब्लेम येतो की मी ऐकले भरपूर वेळा की श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम येतो. अशी मेडिकल इमर्जन्सी कधी तू फेस केली का? मेडिकल इमर्जन्सी मला स्वतःला तर नाही आली, हं. पण माझ्या ग्रुपमध्ये मागच्या वेळेला असं झालं होतं की AMS चा त्रास त्याला म्हणतो आपण, हं. अल्टिट्यूड माउंटन सिकनेस. आपण पुणे मुंबईत राहतो. बरोबर. मुंबई तर 500 फूट वगैरे समथिंग, पुणे 1,500 फुटावर, जास्तीत जास्त हं. 2-2,500 फुटावरती. तिथून आपण जातो ज्यावेळेला 10,000, 11,000, 12,000 फुटांवरती, हं. त्यावेळेला जर तुम्ही ती हाईट अचीव करत गेला हळूहळू करत, तर तुम्हाला त्रास व्हायची शक्यता कमी असते. पण तुम्ही फ्लाईटने गेलात हां. लेह सिटीमध्ये 11,000 फुटावर डायरेक्ट, आणि बाहेर तुम्ही नॉर्मल राहिलात, हं. तर मग तुम्हाला त्रास होऊ शकतो. अच्छा. त्यामध्ये पाणी जास्त प्यावं लागतं, तुमची बॉडी त्या वातावरणाला मॅच करून घ्यावी लागते, हं. तर मग तुमचा त्रास कमी होतो. आणि कारमध्ये फिरताना काय होतं, आपण कारमध्ये एसी लावतो, कारचं वातावरण एक वेगळं असतं. कारचा दरवाजा उघडला की बाहेरचं वातावरण वेगळं असतं, हां. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतो. आणि अगदी बारीक गोष्टी आहेत की AMSचा त्रास झाला तर तुम्ही एक 400 फूट 500 फूट डाऊन करा, हं. त्रास कमी होतो. किंवा थोडंसं लीन होऊन आराम करा, थोडंसं त्या गोष्टीमध्ये तुमचा त्रास कमी होतो. आता आपण तर नवीन असतो ना, आपल्याला सवय नसते की बर्फावर गाडी चालवायची. तर मोस्टली गाड्या स्लिप होतात. आत्ताच आपण बघितलं की काश्मीरमध्ये किंवा मनालीमध्ये गाड्या रिवर्स येतात लोकांच्या बर्फामुळे. तर तिथे तो त्रास होतो मग. लडाखमध्ये बर्फ असतो का, तर असतो. हं. लडाखमध्ये रस्त्यावर बर्फ असतो का, तर खूप कमी प्रमाणात असतो. ओके. ब्लॅक आईसवरून गाडी घसरते, हं. फ्रेश आईसवरून गाडी नाही घसरत. जर गाडी घसरली तर गाडीला व्हील चेन म्हणतात, ती व्हील चेन असते, हं. ती तुम्ही लावलीत की गाडी घसरायचं प्रमाण कमी असतं. आणि शेवटी एक्सपिरियन्स डज मॅटर. हां. तुम्ही गाडी कशी, कोणत्या कंडिशनला चालवताय आणि कशी चालवताय, त्यावर सगळं ठरतं. म्हणजे एखादा समजा BMW 1250 घेऊन गेला, हं. तरी ती गाडी घसरणार आहे. आणि दुसरा एक माणूस याला अनुभव आहे, तो स्प्लेंडर घेऊन गेला, तो गप जाणार आहे. आता माहिती पाहिजे की तिथे गेल्यावर करायचं काय? गाडी कशी चालवायची. बरोबर. ते चेन वगैरे जास्त ते घ्यावं लागतं. हां, म्हणजे ती कंपल्सरी परत तेच. घ्यायच्याच की नाही घ्यायच्या, मग काय करायचं? परत तेच अनुभव आहे तुमचा. ओके. तुम्ही ब्लॅक आईसवर गाडी चालवताय का फ्रेश आईसवर गाडी चालवताय, हां. कशी चालवताय, कोणत्या गिअरला चालवताय, इंजिन ब्रेक करताय की नॉर्मल ब्रेक मारताय, तुम्ही त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. लडाखमध्ये राहायचं कसं? म्हणजे हॉटेल वगैरे तर कसे शोधायचे तिकडे गेल्यावर? तर तुम्ही लडाखचा कोणता पार्ट एक्सप्लोर करताय त्याच्यावरती. हां. लडाख हा वीरान प्रदेश म्हणू शकतो आपण, की जिथे मी तुम्हाला अनुभव सांगतो. लडाखमध्ये पूर्ण लडाखसाठी एकच खासदार आहे. सगळ्या लडाखसाठी. पूर्ण लडाखसाठी एकच खासदार आहे. याच्यावरून त्याच्या लोकसंख्येचं विरळता बघा तुम्ही किती आहे ते. आता लेहपासून जर तुम्ही सुरुवात केली, हं. नॉर्मली लेहमध्ये आपण लेह लडाख असं म्हणतो. लेह सिटी आहे लडाखची. लडाख हा प्रांत आणि लेह सिटी आहे. तर लेह सिटीमध्ये फिरताना लेहमध्ये प्रचंड प्रमाणात हॉटेल मिळतील तुम्हाला. हां. तिथून तुम्ही खारदुंगला क्रॉस करून पुढे गेलात तर 2 रस्ते प्रामुख्याने तुम्हाला 2 बाजूला जाऊ शकता तुम्ही. एक म्हणजे सियाचीन बेस कॅम्प आहे. दुसरं म्हणजे तुम्ही थांगच्या बाजूला जाऊ शकता. हं. थांग म्हणजे आत्ता आपण तुर्तुकपासून इंडियन आर्मी लेटेस्टमध्ये एक 30 एक वर्षापूर्वी 30 एक वर्षापूर्वी ते घेतलेला जागा आहे. हां. त्या सगळ्या थांग वगैरे सगळ्या. थांगवरून पाकिस्तानची बॉर्डर तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता. ॲक्च्युअल एवढा लाईन ऑफ close आहे. कंट्रोल. ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल किंवा पाकिस्तानचे जे चौकी आहेत त्या तुम्ही बघू शकता. अगदीच हं. असं तोंड वरती गेलं आणि ही पाकिस्तानची चौकी, हां. तो पाकिस्तानचा झेंडा असं बघू शकता थांगवरून. आता तो झेंडा काढला आहे इंडियन आर्मीच्या भीतीने त्यांनी, पण तो खांब आहे तिथं, अजूनही दाखवू शकतो आपण त्यांना. सो त्या एरियामध्ये राहण्याचे हॉटेल्स आहेत, कमी प्रमाणात आहेत, बट आहेत. तुम्हाला राहण्यासाठी होमस्टे मिळतात हॉटेलच्या तुलनेमध्ये. तुम्ही सियाचीन बेस कॅम्पला गेलात तर सियाचीन बेस कॅम्पपासून सासुमापर्यंत हॉटेल नाही आहेत. सियाचीन बेस कॅम्पपर्यंत जाता येतं. तिकडे एक म्युझियम आहे, ते बघता येतं. त्यांचे आर्मी जे काही लोक आहेत ते तुम्हाला इन्फॉर्मेशन हं. सांगतात त्याच्याबद्दल सगळी. तिथून पण रिटर्न येईपर्यंत सासुमापर्यंत तुम्हाला होमस्टे नाही मिळत. सासुमा. सासुमा नाव आहे त्याचं गावाचा. असं काही सासू स्पेसिफिक होतं मा- की कोणाची सासू होती, काय नाही नाही, असं होती? काय नव्हतं. आम्ही तिथं फोटो काढले होते की बायको नाही भेटली पण सासूबा भेटली. तर सासोमा असं त्याचं नाव आहे, पण हं. त्याचा प्रोनाऊन्स करताना सासूमा आम्ही असं करतो, लक्षात राहावं म्हणून. अगदीच एक ऑफबीट सांगायचं म्हटलं तर तिथून पुढे एक वॉर मेमोरियल आहे. हां. म्हणजे तुम्ही लेहपासून खारदुंगला ओलांडून खारदुंगला आलात खाली हं. की एक रस्ता जातो थांगला शुरोक व्हॅलीमध्ये, हं. एक रस्ता सरळ जातो सियाचीन बेस कॅम्पला. सियाचीन बेस कॅम्पला जाताना सासुमापासून एक उजवीकडे एक रस्ता जातो वॉर मेमोरियलसाठी. मला नाही वाटत भारतातल्या 140 कोटी लोकसंख्या असेल हं.
तर 100च्या वरती लोक तिथपर्यंत गेले असतील. अच्छा, म्हणजे लोकांना माहीतच नाही ते. तिथं जाणंच तो पॉईंटच माहिती नाही लोकांना की तिथं वॉर मेमोरियल आहे आपलं म्हणून, अरे, किंवा तिथपर्यंत जाण्याची परमिशन्स नसाव्यात लोकांना, किंवा तो भाग भारताकडे येतो हे माहिती नसावं. म्हणजे एक्सप्लोरच असं. केलं नाही लोकांनी. हां, म्हणजे सियाचीन बेस कॅम्प आत्ताच हम्म. लेटेस्टमध्ये उघडलं लोकांसाठी, आणि ते एक्सप्लोर करताना सुद्धा त्याच्या पुढे अजून काहीतरी भारताची जागा असावी, तिथं वॉर मेमोरियल असावं हे नाही माहिती. म्हणजे ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस त्यांचं मॅड असे ते बोलत होते की वो आर यू, आय डी कार्ड वगैरे चेक केले, माझ्या परमिशन्स वगैरे चेक केले, आणि ये आपको कैसे पता है? मी म्हटलं सर ये जे ढूंढा. रास्ता निकल रहा था, मैं निकल गया. तो डांबरी से आ रहा था. हाँ हाँ, डांबरी से आ रहा था, डांबरी से जाएंगे. तिथं डांबर नव्हतं म्हणा. एवढा ऑफरोड होता की डांबरी से नाही जा सकते हम. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आलंच नाही आहे कोणी मागच्या किती वर्षामध्ये. म्हणजे तिथं एकदम रेअर लोक. खूप रेअर, म्हणजे तिथं गेलंच नाही कोणी मागच्या किती वर्षामध्ये. तिथं असं बघण्यासारखं काय वाटलं भारी. वॉर मेमोरियल की तिथं भारताचं चायनाचं युद्ध झालं त्यावेळेस काही आठवणी तिथं आहेत. ते काही, आणि ती खूप प्रेमळ लोक आहेत. बॉर्डरवरची आपल्याला सैनिकांना बघून जी भीती वाटते ना, ती तुम्हाला लडाखच्या सैनिकांना बघून निघून जाते. काश्मीरच्या सैनिकांना बघून तुम्हाला भीती वाटू शकते, लडाखच्या सैनिकांना बघून तुम्हाला भीती. तो दोन्हीकडे पण जाऊन आलाय. हां, म्हणजे काश्मीरमधल्या सैनिकांना तुम्ही प्रश्न विचारला तर असं बघून तुम्हाला इग्नोर करून असं करतील. हां. लडाखमधला माणूस तुम्हाला आओ चाय पिओ मैं बताता हूँ, अरे वा. असं म्हणजे दोन्ही प्रदेशातल्या माणसांवरती सैन्याचा हालचाल किंवा सैन्याचं वागणूक ठरते असं मला वाटतं. नाही, मोस्टली थ्री मध्येच ते लेख वगैरे बघितलं होतं. ती जी शाळा होती आमिर खाननी दाखवलं होतं बघा, ती लेह सिटीमधली आहे. म्हणजे ते त्याच्यापासून, म्हणजे ते तर अगदीच सिव्हिलियनसाठी अगदीच ओपन जागा आहे ती. ती मोस्टली क्राऊडेड स्पॉट असं की हां, सगळ्यांना आता माहिती, सगळं शाळेतल्या येतं. शाळेने आता रिक्वेस्ट केली सगळ्यांना की तुम्ही कमी व्हिजिट करा इकडे लोकांनी, कारण की लोकांनी, आपल्या भारतीयांची ना एक मानसिकता आहे की एखादी जागा आपल्या बापाची असल्यासारखं आपण बघतो ते. म्हणजे त्यात एक सीन आहे, तो टॉयलेटला जातो ना, तर असे सीन केले तिथे लोकांनी जाऊन, आणि ती शाळा चालू आहे. असं नाही की ती शाळा शूटसाठी घेतली होती, ती शाळा चालू आहे, तिथं मुलं शिकतात. त्या मुलांना एवढा त्रास झाला की त्यांनी बाहेर पाठी लावली की प्लीज डोंट कम म्हणून. मी आता व्हिएतनामला गेलो होतो ना, तर व्हिएतनामच्या वॉर मेमोरियलमध्ये एक टँक आहे. त्या टँकवरती तो टँक ज्या रूटने आला होता, तो टँक त्यांना विजय टँक म्हणजे असं काहीतरी म्हणतात त्याला समथिंग. तो ज्या रूटने आला होता ना, त्या रूटला त्यांनी फेन्सिंग करून घेतलं. ज्या रूटने आला त्या रूटवर रूटला सुद्धा, fencing केलंय. हां, त्या रूटवर सुद्धा कोणी पाय देऊ नये म्हणून. किती मोठा रूट आहे तो. साधारण एक 12-13 किलोमीटरचा रूट असेल तो. म्हणजे टँकच्या तिथून टँक आला होता मागून. तो विजय वॉरमधून. टँक, म्हणजे ते युद्ध जिंकल्याची घोषणा झाल्यानंतर त्या टँकवरती झेंडा लावून तो फिरला होता म्हणून. अरे वा. ज्यांनी मेंटेन एवढं भारी केलंय. हां, म्हणजे त्या त्यांच्यात लोकांना एक पण अवेअरनेस respect- असेल त्यांच्या हां, की यार हा टँक तो विजय टँक आहे म्हणून. हो. जसं आपल्याकडे म्हणजे जस्ट फोटो काढायचा, हां, सेल्फी म्हणजे आपलं काढायचं. लहान मुलं आहे, मग काय झालं त्याला, असं नाही की रिस्पेक्ट. मग तू व्हिएतनामात जस्ट जाऊन आला. So, व्हिएतनाम काय निवडलं आत्ता जायला एवढ्या लेटेस्ट मध्ये? लहान होतो ना मी शाळेत हां. असताना, तेव्हापासून तेव्हा पेपरला, मला वाटतं त्यावेळेस मोबाईल नव्हते, पेपरला काहीतरी पुढारीला समथिंग ते विश्वसंचार म्हणून काहीतरी असं यायचं. हां, त्यावेळेला वाचलं होतं की व्हिएतनाममध्ये महाराजांचा पुतळा आहे, बरोबर. आणि महाराजांच्या गनिमी काव्याच्या साह्याने त्यांनी युद्ध जिंकलं अमेरिकेसोबतचं. हां. शाळेत असताना माहिती आहे ना, ते आपल्याला काय तो पुस्तक गोष्टी होतं ऐकल्या होत्या शिवाजी महाराजांचं गनिमी काव्याने त्यांनी अमेरिकेला हरवलं. हां, शिवाजी महाराजांचं पुढं चित्र असलेलं पुस्तक होतं आपल्याला इतिहासामध्ये, हां. 4थी वाचीला. चौथीमध्ये. तेव्हापासून महाराज म्हणजे जन्मतः महाराज आपल्याला माहिती असतातच, पण ते तेव्हापासून असं आकर्षण होतं. आणि एवढ्याला व्हिएतनाम नावाचा देश आहे, तो अमेरिकेच्या जवळ आहे, असं वाटायचं की अमेरिकेसोबत लढले म्हणजे अमेरिकेच्या जवळ आहे. त्याला माहिती नव्हतं की असं 2 खंडामध्ये पण युद्ध होऊ शकतं, असं माहिती नव्हतं. मग तेव्हापासून ते जायचं आणि बघायचं असं काहीतरी होतं. नंतर इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासातल्या सगळ्या अभ्यास करताना मंडळींबरोबर राहून कळलं की ते खोटी गोष्ट आहे. कारण ती स्टोरी मी अशी ऐकली होती की हां. जेव्हा ते जंगलात लढायचे अमेरिकेचे सैनिक, ते खाली ट्रॅप लावायचे व्हिएतनामची लोक, जे खाली त्यांनी गुहा वगैरे बांधून ठेवलं त्या. आपण तो खाली त्यांनी अख्खं एक शहर बनवलंय त्या गुहेमध्ये, आतमध्ये आतमध्ये. जमिनीच्या. हां, पूर्ण एक शहर आहे, म्हणजे तुम्ही प्रॉपर राहू शकता असं शहर आहे.
तर ज्यावेळेस मी व्हिएतनामला जायचं असं ठरवलं, की ॲक्च्युली मी का त्या पुतळ्याला महाराजांचा पुतळा म्हटले असेल हम्म. किंवा का संबंध जोडला गेला असेल. आणि व्हिएतनाम सगळेच जातात. एक सगळ्यात सेफ कंट्री भारतीयांना पहिल्यांदा फिरण्यासाठी म्हणून व्हिएतनाम. हां असं म्हणजे श्रीलंकेपेक्षा जास्त सेफ आणि इझी कंट्री कोणती म्हणू शकतो तर व्हिएतनाम. कारण व्हिएतनामसोबत एवढं आपण ऐकतो की सगळ्यात चीप कंट्री आहे, हां. स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही फिरायला जा. हे ऐकण्यासाठीच म्हणजे चांगलं हे आहे, बघ पण त्या आपण हे हां, नेरेटिव्ह चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे हम्म. की सेफ कंट्री हा चांगला आहे. हम्म. स्वस्त कंट्री हा नेरेटिव्ह मला वाटतं चुकीचा आहे थोडासा. ओके. हम्म. मग खाली ते आपलं हे एंट्री असते का त्यांचे जे टनेल होते खाली ते हो बघतात का हो, आपल्याला त्याला जाऊन? चोची टनल असं नाव आहे त्यांचं. हम्म. आता व्हिएतनामच्या लोकांची ॲव्हरेज हाईटच कमी आहे. ओके. सो त्यांनी त्याचा फायदा करून घेतला. ते जे टनल त्यांनी खाली केले अंडरग्राऊंड टनल, त्याची हाईट अशी आहे की एक साधारण 3 ते 3.5 पावणे 4 फूटच, 3.5 ते पावणे 4 फूट त्याची हाईट आहे त्याच्या त्याच्या. आणि त्यात तुम्ही असं खाली वाकून जायचं. त्या लोकांची हाईटच कमी असल्यामुळे त्यांना इझी होतं ते खाली वाकून जाणं आणि शस्त्र घेऊन मुव्हिंग करणं असं. आता आपण ज्यावेळेस जातो ना, ज्यावेळेस मी साधारण एक 80 मीटर्स डाऊनपर्यंत जाऊन आलो. 120 मीटर सगळ्यात हायेस्ट डाऊन आहे. 80 मीटर्स डाऊनपर्यंत जाऊन आलो. तर ते पूर्ण कंबर आणि पाय, अमेरिकन सोल्जर जरी आतमध्ये गेला ना, हां. त्यासाठी त्रासदायक काय की त्यांची ट्रेनिंग असते ती ठीक आहे ट्रेनिंग, बट तुम्ही कंटिन्यू तुमच्या हाईटच्या निम्म्यापेक्षा जास्त डाऊन होऊन तुम्ही जस्ट मुव्हिंग करताना त्यावेळेला तुमचं सगळं म्हणजे त्यांनी अशा प्रकारे ते खोदलं आहे की तुमच्या पोटऱ्या, थाईज, कंबर आणि पाठ हे सगळं एकाच वेळेस जाईल. म्हणजे नवीन माणसाला करणारच नाही. नवीन माणसाला नाही. हा म्हणजे ते वाकून हां. चालणं शक्य नाही. तुम्ही रांगत गेले तर तुम्ही म्हणजे कोपऱ्याने तर तुम्ही रांगेपर्यंत व्हिएतनामचा सैनिक त्या शहराच्या बाहेर निघून गेलेला असेल. असं त्याचं टेक्निक. आणि तिथं एवढ्या छोट्या छोट्या जागांवरती ट्रॅप आहेत, एवढ्या छोट्या छोट्या जागांवरती की अमेरिकेचे स्नायपर म्हणा किंवा ट्रेन डॉग हम्म. हे सगळे तिथं फेल गेले. बरोबर. मेटल डिटेक्टर ज्या मशीन्स होत्या त्यावेळेस त्यांनी त्या घेऊन आल्या होत्या. हम्म. तर व्हिएतनामच्या लोकांना कळलं की ह्याच्यात कळतं की जर लोखंड असेल तर कळू शकेल की खाली बांध ठेवलेत. त्यांनी आयडिया काय केली, बांबू सोलला. हां. तो रात्रभर पाण्यात ठेवायचा, तो फुगायचा बांबू. त्याच्यापासून त्यांनी बांध तयार केले एकदम टोकदार आणि ते ठेवले. वरती मशीन फिरायची, लोखंड नाही आहे, निघून स्कॅनच जायचं. होत नाही. पण ज्या वेळेला पाय पडला तर ते बांध एवढ्या जोरात टोचायचे की तो माणूस जागेवर जायचा. आणि हे ट्रॅप अगदी 5-10 फुटावरती, 15-20 फुटावरती असे लावलेत. आणि प्रत्येक झाडावरती एक कोडवर्डमध्ये होतं की इथून कुठं जायचं आहे, जागा सेफ आहे, कुठं जायचं नाही आहे, हे व्हिएतनामच्या सैनिकांसाठी होतं. हे आजही तिथं झाडांवरती कोरून ठेवलं आहे, त्यांनी अजून पण ते जपलंय. जपलं आहे. मग ते दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्या झाडाला ते परत कोरतात हे दाखवण्यासाठी की आम्ही असं करून ठेवलं. आणि मग आमचा सैनिक कसा वाचायचा, युएसच्या सैनिकाला कसं कळायचं नाही आणि मग जायचं. कसं होतं ना, इंटरनॅशनल ट्रिप म्हटलं की आता जरी मी पुण्यात आहे, मला जरी इंडियात जरी फिरायचं म्हटलं की आपलं पुणे सोडून, तरी भीती वाटते की यार तिथलं जागा कशा असतील, तिथं काय असेल, फिरता कुठे येईल मला. तू इंटरनॅशनल पण जाऊन आला. सो मोस्टली जो पहिला प्रत्येकाला एक टेन्शन येतं की यार मी त्या फ्लाईट कशी बुक करू, कारण फ्लाईट खूप महाग असतात मोस्टली. जसं बालीला जायचं असं, बालीची फ्लाईट 40,000-50,000 जाती कधी कधी. सो फ्लाईटचं पहिलं असं कोणते तुला साईट वगैरे सापडले ज्याचं आपण डिस्काउंट भेटू शकतो, किंवा फ्लाईटने जरी जातो आपण बरोबर, सो व्हिजाचा इश्यू येतो. काही कंट्रीजमध्ये ऑन अरायवल व्हिजा असतो, तर ते ऑन अरायवल म्हणजे काय, सो याचंच काय तू सांगू शकतो की? मला वाटतं फ्लाईट बुकिंगसाठी ना स्काय स्कॅनर नावाची वेबसाईट आहे, ती चांगली आहे. चांगली आहे, पण त्याच्यात एक इश्यू आहे. म्हणजे समजा मी आता याचंच उदाहरण देतो व्हिएतनामचं. वेज जेट नावाची फ्लाईट आहे जे तुम्हाला स्काय स्कॅनरला मिळून जाते 15,000 रुपये रिटर्न वगैरे. आता 20,000 रुपये असेल मॅक्झिमम. वेज जेटचा प्रॉब्लेम काय, वेज जेटचा जी जागा आहे 2 सीट्समधली ती एवढी कमी आहे की तुम्हाला पूर्ण प्रवास असं एकदम असं शांत बसावं लागतं, हालचाल नाही करू शकत तुम्ही. छोटं सीट्स, कॉम्पॅक्ट. हां, लेग रूम खूप छोटी आहे. आणि 7च किलो तुम्ही वजन ठेवू शकता टोटल. जे आपल्याकडे 30 kg लगेज असतं, 7 kg तुम्हाला. आता तो रूल चेंज असतो प्रत्येक याच्यासाठी, फ्लाईटसाठी. हो, वेज जेटला तो चेंज आहे. तुम्हाला स्वस्त फ्लाईट मिळते पण तुम्हाला वजन नाही करता येत. सो मग आपण काय करतो, विचार करतो ना की 15,000 फ्लाईट मिळते, आपण ती बुक करतो. आपण जातो एअरपोर्टला, हे माझं 30 kg आणि हे माझी 7 किलो हँडबॅग.
त्या 30kgसाठी तुम्हाला जी अमाऊंट द्यावी लागते ना, ती अमाऊंट तुमच्या इंडिगोच्या फ्लाईटच्या डबल जाते. अच्छा, फक्त लगेचची अमाऊंट. लगेचची अमाऊंट. आणि त्याच वेळेस जर तुम्ही इंडिगोची फ्लाईट घेतली असती 1500 ऐवजी 21,000ला मिळाली असती, पण चांगली फ्लाईट मिळाली असती. म्हणजे हे पण खूप ते इम्पॉर्टंट आहे पण की खूप इम्पॉर्टंट की फ्लाईटचे रूल्स काय आहेत, तुम्ही हां. किती वेट कॅरी करू शकता, लेग रूमचं साईज काय असेल, किंवा फ्लाईटचा रूट काय आहे, कॅन्सलेशन पॉलिसी काय आहेत, फ्लाईटचा रूट कसा आहे, म्हणजे थोडक्यात की ती किती वेळा सक्सेसफुली लँड झाली आहे, हं. कॅन्सल किती वेळा झाली आहे. हां. एखादी फ्लाईट रिफंड. मागच्या एका महिन्यामध्ये 30 वेळा ती फ्लाईट होती आणि 20 वेळा ती कॅन्सल झाली आहे, तर ती फ्लाईट न बुक केलेली बेटर आहे. हां. की तुम्ही इंडिगो घ्या किंवा एअर इंडिया घ्या, की अशा फ्लाईट नाही कॅन्सल होत, ज्यांचा रेशो खूप चांगला आहे, हं. मोर दॅन 90%, त्या फ्लाईट बुक करू शकता. ते बेसिक तर हे चेक केलंच स्वस्त पाहिजे. मिळते म्हणजे चांगली असं नाही ते. बरोबर. आणि राहिला दुसरा प्रश्न तो विजाचा. तर ऑन अरायवल म्हणजे काय की तुम्ही ह्याचा विजा तो तुम्हाला, व्हिएतनामचा विजा तुम्हाला अगोदर काढता येतो. हं. 7 दिवस अगोदर 1700-1800 रुपयात तो विजा येतो. पण मी दरवेळेला विजा माझ्या एका मित्राकडूनच काढून घेतो, त्याची एजन्सी आहे. अच्छा. विजाचा फॉर्म जो भरायचा हां. जो प्रकार आहे तो मला नाही जमला आजपर्यंत. हं. म्हणजे एक छोटंसं काहीतरी ॲड करायचं राहून जातं आणि तो विजा रिजेक्ट रिजेक्ट होऊन होतो. शकतो. सो बेटर आहे की त्याला डॉक्युमेंट्स दिले आणि तू काढून घे विजा, हे वरती एक्स्ट्रा असेल ते घे. मी विजा हं. आजपर्यंत नाही काढला. आणि ऑन अरायवलचं काय आहे की तुम्ही कझाकिस्तानला जायचं तुम्हाला, हं. कझाकिस्तानचा विजा तुम्हाला ऑन अरायवल आहे. तुम्ही फ्लाईटचं बुकिंग दाखवा, रिटर्न फ्लाईटचं, हं. हॉटेल बुकिंग दाखवा, तुमचं आयटिनरी दाखवा, आणि एअरपोर्टला तुम्ही लँड झाला तिथं की इमिग्रेशनला डॉक्युमेंट्स दाखवल्या, हं. तुम्हाला विजा मिळून जातो ऑन अरायवल. आणि ते रिजेक्ट झालं तर तिथे गेल्यावर? नाही होत. आणि तसं कधी होत नाही ना? तुमच्याकडे 3 डॉक्युमेंट्स असतील तर तुमचा विजा नाही रिजेक्ट होत. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुमच्या पासपोर्टवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बॅन ठेवला असेल, तुम्ही पळून गेला भारतातून, हं. तोपर्यंत तो बॅन नाही, रिजेक्ट नाही होत. सगळ्यात इम्पॉर्टंट की जेव्हा पण आपण बाहेर फिरायला जातो की आपलं असतं की फूडचं काय करायचं, कारण खाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत लोकांना की बाहेरचं जेवण कसं असेल. मोस्टली काही लोकांचं म्हणणं असतं की व्हेज भेटत नाही किंवा नॉनव्हेजमध्ये मग त्यांचे प्रकार आहे. काही काही ठिकाणी लोक साप खातात नाही का. आपण ऐकतो की चायना, व्हिएतनाम हे लोक साप वगैरे खूप खातात. पण ते तिकडे गेल्यावरती खरंच असं खातात की काळजी काय घ्यायची, आपलं फूड शोधायचं कसं आपण? सांगू का, भारतातही व्हेजच्या नावाखाली चिकन देणारे लोक आहेत. हं. नागालँडला कधी फिरलंस, नागालँडमध्ये व्हेजची कन्सेप्ट काय माहिती आहे का, चिकन हां. हे व्हेजमध्ये येतं. त्या चिकन नागालँड, त्रिपुरा, मणिपूरमध्ये व्हेज हे चिकनमध्ये येतं. सॉरी, चिकन हे व्हेजमध्ये येतं, सॉरी. हं. आणि राहिला प्रश्न बाहेर देशात कुठं खाण्याचा, तर जगभरात सगळ्या ठिकाणी, युगांडामध्ये सुद्धा भारतीय रेस्टॉरंट मिळतील. आता ते आपले लोक most भरपूर ठिकाणी आहेत. सगळ्या जगभरात असा एखादा देश नसेल, अंटार्क्टिकावरती सुद्धा भारतीय लोक हां. असतील. मी नाही गेलो अंटार्क्टिकाला, पण असतील तिथे 100% लोक. तर इंडियन रेस्टॉरंट मिळतच मिळतं. हं. आणि जर नाही मिळालं तर जगभरात एक गोष्ट कॉमन मिळते, हं. शिजवलेला भात, तेल आणि मीठ, मसाला टाकायचा, खाऊन घेऊ शकतो. आणि काहीच नाही मिळालं तर चहा कॉफी सगळीकडेच मिळते. पण आपला जो चहा इथे भेटतो तिकडे चहा भेटतो का? नाही, तो कुठंच नाही, गोव्यातही नाही मिळतो. भारतीय माणसाला जो चहा हवा आहे, म्हणजे जास्त करून आपण हा महाराष्ट्रात म्हणू हं. शकतो, उत्तर महाराष्ट्रात, कारण पश्चिम चहाचा महाराष्ट्रात, इश्यू खूप तो होतो. कुठंच जगात कुठंच नाही मिळणार तुम्हाला. म्हणजे बाहेर देशात जरी भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेलात हं. तरी तो चहा वेगळाच काहीतरी मिळेल. तुम्ही स्वतः जरी बनवला तरी तो चहा वेगळाच बनतो. त्या दुधात फरक आहे का चहा पावडरमध्ये फरक आहे हं. माहिती नाही, पण तो चहाची तलब जात नाही जोपर्यंत बाहेर तुम्ही तोपर्यंत. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण टाळल्या पाहिजे बाहेर फिरलं असेल तर, की आपल्याला फ्रॉड होऊ नये? किंवा मी भरपूर ऐकलंय की जे व्हिसाचा पण इश्यू आहे. सो भरपूर अशी एजन्सी आहेत की जे पैसे घेतात, पण नंतर ज्यावेळेस जायची वेळ येते ती एजन्सी म्हणजे नंतर कधी फ्रॉड होतं म्हणून पैसे आपले गेले. ओळखीच्या एजन्सीकडनं विजा करून घेणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. हं. जोपर्यंत विजा येत नाही तोपर्यंत फ्लाईटचं तिकीट न काढणं. हं. 5,000-10,000 रुपये महाग तिकीट मिळू शकतं तुम्हाला, पण विजा आल्यानंतरच फ्लाईटचं तिकीट काढणं हे बेटर ऑप्शन आहे. हं. दुसरा एक की फ्रॉड न होण्यासाठी, म्हणजे फ्रॉड काय होतो बाहेर देशामध्ये गेल्यावर मॅक्झिमम, की तुमचा ट्रान्सपोर्टमध्ये, ट्रॅव्हलमध्ये तुमचा फ्रॉड होऊ शकतो. हं. एअरपोर्टला होतं आणि जसं आपल्याकडं स्वारगेटला होतं, स्टेशनला होतं, तसंच स्वारगेट म्हणजे तुम्हाला स्टेशनपासून स्वारगेटला यायचं तर 2,000 रुपये लागतील. बरोबर. सेम तसंच आहे तिकडे. सो बेटर वे की तुम्ही एअरपोर्टला गेल्या गेल्या तिथल्या, म्हणजे तुम्ही आधी एन्क्वायरी करताच हं. की कोणती सिम कंपनी चांगली आहे, त्या कंपनीचं सिम कार्ड घेणं सगळ्यात पहिल्यांदा, की तुम्ही करन्सी एक्सचेंज करणं. डॉलरमध्ये करन्सी एक्सचेंज करणं सगळ्यात बेटर ऑप्शन आहे जगभरात कुठेही. हां.
ते की कुठं पण तुम्ही accept इथंच होते. डॉलर कॅरी करा, हम्म. बाहेर देशात एअरपोर्टला गेल्यानंतर ते डॉलर एक्सचेंज करा. सुरुवातीला $200 एक्सचेंज करा, $300 जे तुम्हाला लागतात ते, जेणेकरून तुम्हाला फक्त 1-2 दिवस तुमचं सर्वाईव्ह करू शकता असं, आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला चांगला रेट मिळतो. फरक नाही पडत जास्त, 200-400 रुपयाने फरक पडतो. तुम्हाला हम्म. नसल तो फरक हवा, एअरपोर्टला सगळे चेंज करा, नाहीतर मग बेटर आहे की $200-300 एअरपोर्टला चेंज करा आणि नंतर बाहेर जाऊन करा. सिम कार्ड घ्यायचा, त्या सिम कार्डवरून सगळ्यात पहिले तिथले लोकल टॅक्सीचे ॲप असतात ते डाउनलोड करा. हा. सिम कार्ड घेताना काळजी घ्यायची, 2 प्रकारचे सिम कार्ड येतात. एकामध्ये फक्त डेटा मिळतो हा. आणि दुसऱ्या सिम कार्डमध्ये कॉलिंगसुद्धा मिळतं. आता कॉलिंगचं ओळखायचं सिम कार्ड कसं? एवढ्यासाठी नाही त्यांना सांगायचं आपण, कॉलिंगच्या सिम कार्डवरती SMS येतो, हम्म. तुम्हाला नंबर मिळतो. डेटाच्या सिम कार्डवर तुम्हाला नंबर नाही मिळत, तुम्हाला फक्त डेटा मिळतो. ओके. सो डेटाचं सिम कार्ड घेतलं आणि ॲप डाउनलोड केलं हम्म. टॅक्सीचं, SMS नाही येणार. तर तुम्हाला OTP नाही येणार. OTP नाही आलं तर तुम्ही रजिस्टर नाही करू शकत. मग पुन्हा नंतर ते काय ना. मग तुम्हाला ते सिम कार्ड फक्त डेटासाठी वापरणं सोडलं तर सोडलंच. हा. सो सिम कार्ड कॉलिंगवाला सिम कार्ड घ्यायचं, हम्म. कॅब डाउनलोड करायचं, कॅबचं ॲप, आणि कॅबने जा किंवा बसने जा. तो करन्सीचं बोलला. सो व्हिएतनाममध्ये मी ऐकलं की $1 270 डोंग काहीतरी असतं. तर समज आता तिथं जर मग एवढं 270 डोंग म्हणजे आपण डोंग. ₹1000 जरी नेले तरी ऑलमोस्ट ते 2,70,000 तरी होतील. मग एवढी अमाऊंट तिकडे तुला आयफोन वगैरे तो घेतला का 30,000 40,000 मध्ये असं काय भेटतंय का? आयफोन घेतला मी स्वप्नामध्ये. तो जो आपल्याला मिळते ना की ₹1 म्हणजे 270 डॉंग, 273 डॉंग वगैरे, हे खरं आहे. ₹1 277 डॉंग मिळतात. पण इंडियन करन्सीनुसार पाण्याची बाटली तिकडे ₹60 मिळते. म्हणजे जे आपल्याकडं हजारामध्ये जे आपल्याकडं ऑक्सिरीज आपल्याकडे मिळते ₹20 तिकडे ₹60 मिळते. हॉटेलमध्ये सांगायला गेलं तर ₹80, ₹100. हम्म. आणि आपण म्हणतो ना की 270 डॉंग येते, हम्म. त्यांच्याकडे करन्सीमध्ये चालतं 1000 मिलियन. अच्छा, मी आपण लाखात तिकडे खेळायचं. हां, ओके. एखाद्या फूडचं किती झाले तर 20 मिलियन झाले. हम्म. 20 लाख रुपये देता तुम्ही जेवणाचे बरोबर. त्यांच्या करन्सीनुसार. इलेक्ट्रॉनिक गोष्टी स्वस्त आहेत, हम्म. पण अशा नाहीत की ₹1000 दिले आणि आयफोन लाखात. 15 घेऊन आलो, असं नाही आहे. लाखात करोडमध्ये. हां, सगळ्यात मेन पॉईंट येतो की कोणती ट्रिप प्लॅन करताना बजेट इम्पॉर्टंट असतं. खर्च मॅनेज कसा करायचा. कारण एजन्सीकडून तू पॅकेज काढलं असतील आणि तू स्वतः जातो कायम. सो तो फरक येतो. तो फरक कसा येतो आणि मग तू स्वतः पॅकेज बनवताना कोणत्या गोष्टी बघतो, पॅकेज कसे बनवतो. आपण एक ट्रिप घेतो, आता लेटेस्ट व्हिएतनामलाच गेलं म्हटल्यावर तुला किती फरक पडला पैशाचा आणि तू कितीमध्ये ट्रिप बसवली? मी व्हिएतनामचा पॅकेज ज्यावेळेस बघितलं ना, तर ते व्हिएतनामचं पॅकेज होतं साधारण एक 1.5 लाखाच्या आसपास वगैरे पॅकेज मला मिळत होते, जे मी फिरत एजन्सीकडून. होतो त्या एजन्सीकडून. हम्म. त्याच्यामध्ये फ्लाईट होतं, पण माझं फ्लाईटच मला 21,000च्या आसपास काहीतरी फ्लाईट मला हम्म. मिळाला. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती ना त्या प्रत्येक देशाचे फोरम आहेत की हम्म. तुम्हाला ज्या देशात फिरायचं त्या देशाचं नाव आहे, पुढे फोरम टाकलं किंवा टूर्स टाकलं तर त्या फोरमवरती तुम्हाला एक 100, 200, 400 गाईड मिळतात. तुम्हाला कोणत्या एरियामध्ये फिरायचं आहे त्या एरियाचा तुम्ही गाईड शोधू शकता. एक 50 गाईड तुम्हाला मिळाले त्या एरियाचे. त्या गाईडचा एक्सपिरियन्स किती आहे, तो माणसाने ॲक्च्युअल टाकलेले रिअल फोटो किती आहेत टुरिस्टसोबतचे. बऱ्याच असं होतं की तो एखाद्या टुरिस्टबरोबरचे फोटो टाकतो, त्यांना टॅग करतो. तुम्ही त्या टॅग केलेल्या पर्सनला विचारू शकता मेसेजवरती की हा तुमचा अनुभव कसा होता, गाईड खरंच चांगला आहे का, तुम्हाला काही फ्रॉड वाटला का, तुम्ही काय मला सजेशन देऊ शकता का. असं करून तुम्ही ज्यावेळेला त्याच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेता, एक 10-12 गाईडमध्ये तुम्ही फिल्टर लावा की तुम्हाला कोणता गाईड कशासाठी हवा आहे. बऱ्याचदा काय असतं की मी जातो ज्यावेळेस मला हिस्ट्री खूप आवडते. सो ॲडव्हेंचर, हिस्टॉरिकल प्लेस, शांतता, पीस असलेले एकदम निसर्ग हवा आहे मला. असं मला नाईट लाईफ नाही आवडत. मी नाईट लाईफच्या अगेन्स्ट नाही आहे, बट मला नाईट लाईफपेक्षा मला हे जास्त गोष्टी एक्सप्लोर करायला जास्त आवडतात. सो असा गाईड कोण आहे का, त्याचा स्वतःचा इंटरेस्ट आहे का, की तो गाईड ऑफिशियल गाईड आहे का तिथला, नसेल त्याचं इन्फॉर्मेशन किती आहे, त्याला कितपत आहे, ह्या गोष्टी करून तुम्ही ठरवू शकता. त्यांना ॲडव्हान्स द्यावा लागतो, बट स्टील तो रिस्क आहे, पण तुमच्या लकवरती. आपल्या ओन रिस्क आपल्याला ते पूर्ण व्हेरीफाय करून घ्यायचं. मग त्यानंतर मग तो गाईडनी जर पहिले लक्षात येतं, जर त्या गाईडनी एअरपोर्टला माणूस पाठवला असेलच कॅब घेऊन किंवा तो स्वतः आला असेलच, तर गाईड चांगला आहे, सुधारून चालायचं आपण. बरोबर. तर किती खर्च आला टोटल मग त्यासाठी? माझा साधारण सगळा खर्च 65,000 झाला, पण त्याच्यावरती 50,000च्या मी फक्त AK-47 मध्ये गोळ्या चालवल्या आहेत. अरे तिकडे गोळ्या पण चालवल्या. व्हिएतनाममध्ये तो चोची टनल आहे सांगितलं,
तिथं व्हिएतनाम गव्हर्नमेंटने तुम्हाला गन चालवण्याची एक सोय उपलब्ध करून हम्म. दिली. 1200 रुपयाला साधारण तुम्हाला एक 8 ते 10 कॅप्सूल मिळतात, हम्म. टॅब्स मिळतात. म्हणजे आणि तो एक डब्बा येतो, तो इंडियन करन्सीनुसार 50,000चा आहे. हां. मी म्हटलं एक 8-10 गोळ्या. मी पहिल्यांदा गेलो आणि तो ॲक्च्युअली 1200 हां. रुपयाचा तो एक घेतला आणि मी तो 5-6 गोळ्या चालवल्या आणि म्हटलं ते भारी फिलिंग होतं, मस्त एकदम. मी म्हटलं मजा नाही आली पण. हम्म. AK-47 तुम्ही इंडियात चालवू नाही शकत, जोपर्यंत तुम्ही डिफेन्समध्ये नाही तोपर्यंत. M16 त्याच्यामध्ये, पिस्तूल आहे, हां. फायर गन आहे त्याच्यामध्ये. आणि मग म्हटलं तो डब्बा कितीला आहे? त्याने इट्स टू मच. म्हटलं सांग किती आहे? हम्म. मग त्याने ते कॅल्क्युलेट केलं, म्हटलं सांगितलं. मग आम्ही केलं कॅल्क्युलेशन 50,000. म्हटलं एवढी कॅश तर जवळ नाही आहे, पण म्हटलं कार्ड वापरू शकतो. कार्ड मग आम्ही चाललंय. हो कार्ड चाललं. मग आम्ही कार्ड मारलं तिथं आणि तो डब्बा घेऊन आलो ना. डब्बा हम्म. घेऊन जे जात होतो ना, सगळे लोक आमच्याकडे बघत होते की हे एकतर आतंकवादी असतील किंवा काहीतरी. AK-47 हां, घेऊन. एवढा मोठा तो असा ड्रमसारखा हां. असं होतो. तो आम्ही दोघं घेऊन गेलो आणि हम्म. मग लावल्या मशीनला, वेगवेगळ्या 6-7 मशीनला लावल्या. पिस्तूलमध्ये कमी लावल्या, बट बाकी सगळ्या ठिकाणी लावल्या आम्ही. तर व्हिएतनाम पण मी आता जे बघतो युट्यूबला वगैरे जे ब्लॉग असतात की हे रेड लाईट एरिया बघा, रेड लाईट एरिया बघा. तू गेलं तर काय असं तुला एक्सपिरियन्स आला का? जसं गोव्यात होतं की गोव्यात जरी आपण लोक खूप फसवतात मोस्टली. साधा ॲड्रेस जरी विचारला तरी सांगतात की तुम्हाला मग सर ही सर्व्हिस पाहिजे का, ती सर्व्हिस पाहिजे का? ते टाळायला देतं लोकांना भरपूर. असं व्हिएतनाममध्ये होतं का? व्हिएतनाममध्ये पदोपदी होतं. मी व्हिएतनाम सांगेल की व्हिएतनाम हे मे बी पुढचं थायलंड बनू शकतं. हम्म. टुरिस्ट प्लेस सोडल्या तर तुम्ही सिटी सेंटरला आपण नॉर्मली हॉटेल किंवा हॉस्टेल मी बुक करतो ना, त्या ठिकाणी असं होतं. व्हिएतनाममध्ये प्रॉस्टिट्यूशन हे इलिगल आहे, हम्म. पण व्हिएतनाममध्ये प्रॉस्टिट्यूशन प्रचंड प्रमाणात चालतं. हम्म. थायलंडसारख्या लेन्स आहेत तिथे. वेगवेगळ्या लेनमध्ये वेगवेगळ्या टाईप्सचं बार वगैरे असतात. असं नाईट लाईफमध्ये जे होतं ते सगळं त्या लेनमध्ये होतं. हम्म. माझी जिथं सिटी सेंटरला हॉटेल होतं, हॉस्टेल, त्या हॉस्टेलच्या पलीकडची लेनच हीच नाईट लाईफची लेन होती. सो रात्री 12पर्यंत आवाज वगैरे हे सगळं तिथं कॉमन होतं. म्हटलं 2 दिवस इग्नोर केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी म्हटलं की लवकर आलो आम्ही हॉटेलला आणि म्हटलं की चला आपण थोडंसं बघून येऊ काय विषय आहे तो. तो गेल्यानंतर मग सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं असेल मी, मित्रांना व्हिडिओ कॉल केला मला पण आला होता. आणि मग 10 मिनटं कंटाळा आला. मग मी म्हटलं की नाही ठीक आहे, आपण आता मागे जाऊयात जायचं. दुसऱ्या कुठंतरी. आणि मग आम्ही एक डॉंग डॉम असं काहीतरी म्हणतात त्याला. हम्म. एक बौद्धिस्ट प्रार्थना शाळा आहे ती. तिथे गेलो आणि तिथं आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत फिरत होतो. खूप चांगली आणि बघण्यासारखी आणि खूपच जास्त बघायची इच्छा माझी झाली ते बघण्याची. आणि मी 2-4 तास आम्ही तिथं जवळपास होतो. मग आता पुढची ट्रिप कुठं प्लॅन करतोय तू? मी डोमेस्टिक फ्लाईट प्लॅन करतोय, पण ती इंटरनॅशनलपेक्षा जास्त लांब आहे असं मला वाटतं. कुठं? मी वाघोलीला जायचा विचार करतोय. त्याला विजा लागतो. व्हिसा भेटत लागतो नाही. आणि माझी गाडी तयार होत नाही वाघोलीला जाण्यासाठी. नाही त्याला चालणार नाही. साधी गाडी नाही चालते. हां, तिथे मी माझी गाडी म्हणते की नाही मला जमणार. पण वाघोलीला एक दिवस नक्की जाईल मी. व्हिजा देईल मी. वेटिंग आहे, व्हिजा देईल मी. आता इजिप्तला चाललाय ना आत्ता. हं. मग इजिप्तचा आता मला सांग की तू एजन्सीकडून प्लॅन घेतलाय आणि तू स्वतः पण प्लॅन काढलाय. तर त्यातल्या कॉस्टिंगचा डिफरन्स पण सांग आणि हे पण सांग की आता तू कसा प्लॅन केलाय, तू आयटनरी कशी काढली, तिथलं त्यासाठी कोणाचे ब्लॉग बघितले का तू यूट्यूबवरती? तो प्लॅन मला आता सांग तू. मी इजिप्तसाठी यूट्यूबवरती बऱ्याच लोकांचे ब्लॉग बघितले. हम्म. पण ते बघत असताना मला फेसबुकवर एक फोरम मिळाला, इजिप्तियन गाईड म्हणून जो आहे तो. सो मेल्शिया म्हणून एक तिथली एक टूर ऑपरेटर आहे जी सोलो गाईड करते. सो तिचं पॅकेज बेस्ट पॅकेज मला वाटलं आणि तिचे एक्सपिरियन्स वगैरे मी सगळे चेक केल्यानंतर बेस्ट वाटलं. सो ज्याला मी इजिप्तला जाईल तिथून पूर्ण इजिप्त फिरून येईपर्यंत जो माझा कॉस्ट आहे तो त्यांच्या फ्लाईटचा कॉस्ट होता. अच्छा, म्हणजे तू पूर्ण ट्रिप तुझी होणार, तू जाऊन माझी येऊन. हां, माझे गाईडचे चार्जेस माझे फक्त जे इन्फॉर्मेशनचे तिच्या स्टेचा आणि फूडचा खर्च ऑब्व्हियसली मला करावा लागेल. तिच्या बाईकचा आणि कारचं जे काही पेट्रोल असेल ते मला टाकावं लागेल. हे सगळं धरलं तर माझी इजिप्तची टूर होती साधारण एक 80Kच्या आसपास सगळं धरून. पुणे टू पुणे. पुणे टू पुणे, सॉरी मुंबई टू मुंबई. अच्छा, मुंबई टू मुंबई टू मुंबई. पुणे मुंबईचे 2,000 ॲड केले तरी ते साधारण हां. 80-85 मध्ये होतं हां. असं. आणि मी एका चांगल्या टूर एजन्सीकडून घेतलं होतं, मला 2,10,000चं पॅकेज आलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट तुला
1,30,000 डिफरन्स वाचले तुझे वाचले माझे. 1,30,000 हो, की तू स्वतः प्लॅन स्वतः केल्यामुळे. प्लॅन केल्यामुळे. आता असं होऊ शकतं बऱ्याचदा, की त्यांनी जे हॉटेल बुक केलेत ना, हम्म, ते हॉटेल 5 स्टार असतील, 4 हम्म, स्टार असतील. मी ट्रेकर आहे. बरोबर. जन्माला आल्यापासून मी ट्रेकिंग करतो. मला तुम्ही मोकळ्या आकाशाखाली झोपलं तरी मी झोपतो. माझा मेन मुद्दा आहे, की मला फिरायचं आहे. हम्म, मला 5 स्टार हॉटेल नको आहे. हा, मी एकटा फिरतो. मला खाण्यासाठी पंचपक्वान्न नको आहेत. चहा आणि पार्ले बिस्किट दिलं मी खाऊ शकतो. सो हे मी कॉस्ट कटिंग केली आहे ऑब्व्हियसली. बरोबर. पण एजन्सीकडनं फिरण्यापेक्षा आणि तुम्ही स्वतः फिरता. तुम्ही स्वतः फिरताना एक एक्सपिरियन्स पहिल्यांदा वेगळा. थोडंसं भीती वाटते. हम्म, 2 दिवस. तिसऱ्या दिवशी तुम्ही ओके होऊन जाता. कुठल्या देशामध्ये. पण एक की हम्म, जगभरात कुठे फिरताना तुम्हाला भारताची आठवण नक्की येते. तो फ्रीडम जगभरात कुठे नाही मिळत तुम्हाला. बरोबर. मग तिकडे गेलो सिक्युरिटी कन्सर्न वगैरे काय असतात का? काय काळजी म्हणजे काय झालं इमर्जन्सी तर काय? सिक्युरिटी कन्सर्न भारतातही असतात तुम्हाला. भारतातही तुम्ही रात्री 12 वाजता पुणे स्टेशनला जा हम्म, आणि खिशातनं पैसे काढून मोजले तर तुम्हाला इन्सिक्युअरच वाटेल. मुंबईसारखे शहर आपण म्हणतो की जगाच्या पाठीवर नाही आहे, ते खरंच नाही आहे. सिक्युरिटी कन्सर्न असतो तुमचा पासपोर्ट हरवण्याचं सगळ्यात जास्त भीती राहते. हम्म, पासपोर्ट हरवलं तर काय करायचं? बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट कॅरीच करावा लागतो जवळ. आणि चोरताना माणूस विचार नाही करत की हा ज्या पासपोर्ट आहे मग त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे किंवा समजा सगळेच पैसे गेले तुमचे डॉलर्स वगैरे सगळे गेले. नाईट लाईफचा तुम्ही विषय काढला. नाईट लाईफमध्ये तुम्ही गेलात कुठे आणि तुमचं बॅगच चोरले गेले. हा. करणार काय तुम्ही? काहीच नाही गोव्यात करू पण काय शकत. करू शकत नाही. गोव्यात काय करू शकत. गोवा तर ठीक आहे आपलाच देश आहे. आपण आता तुम्ही जस्ट आम्ही गेलो होतो एक मित्राची बॅग चोरली गेली. काय नाही करताय. हां, मग गोव्यातून तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी करून UPIने पैसे घेऊन तुम्ही येऊ शकता परत हां. तिथं. त्या ठिकाणी काय असतं, तर त्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, की भारतीय लोकं तुम्हाला मिळतात कुठं ना कुठं. हम्म. तुम्ही जोरात आवाज दिला, की भारत माता की, तर 100 लोकं जय म्हणतील. आम- एकाला पकडा आणि सांगा माझा प्रॉब्लेम झाला मला मदत कर, तो करेल. हां. नाही म्हणणार नाही. समजा असं नाही झालं दुर्दैवाने, असं होणार नाही पण झालं. जवळचा पोलीस बघा कुठेतरी पोलीस मिळेलच, पोलीस स्टेशन मिळतं. त्याला सांगा माझा असा प्रॉब्लेम झाला आहे. बॅग चोरीला गेली, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तो तुम्हाला इंडियन एम्बसीमध्ये घेऊन जाईल. इंडियन एम्बसी तुमची मदत करेल. भारतात येऊ शकता. घाबरण्याचं कारण काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही आपण स्वतः पूर्ण प्लॅन करून जाऊ शकतो easily. आरामात, आरामात, आरामात. फक्त काय गोष्टींची काळजी घ्यायची ते तू चुकीच्या सांगितलं. गोष्टी करू नका. ज्या देशामध्ये ज्या गोष्टी बॅन आहेत त्या करू नका. हम्म. कुणाला छेडू नका, कुणाला त्रास देऊ नका, वाहतुकीचे नियम मोडू नका शक्यतो. काही प्रॉब्लेम नाही. इंटरनॅशनल हॉटेल बुक करायचं पण त्यावेळेस मग वेबसाईट कोणत्या वापरायच्या? Booking.com आहे. हॉस्टेल बुक करत असाल, सोलो ट्रिप असेल किंवा फ्रेंड जात असेल तर हॉस्टेल सगळ्यात बेस्ट ऑप्शन होतं. हम्म. हॉस्टेल वर्ल्ड नावाची वेबसाईट आहे. हम्म. हॉस्टेल वर्ल्डमधून तुम्ही जे हॉस्टेल बुक कराल ना, हम्म. त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला फ्री वायफाय मिळतं. त्यांच्या बेसिक गोष्टी आहेत त्या. फ्री वायफाय मिळतं. गाईड मिळतो. हॉस्टेलमध्ये त्यांचा गाईड असतो. प्रत्येक जो हॉस्टेलला. प्रत्येक हॉस्टेलला जो तुम्हाला हेल्प करतो. असं नाही की तो तिथं बसवलाय म्हणून तुम्हाला सांगेल की तिकडे जा असं. नाही. ये समोर बसू आपण, कॉफी घेऊ. तुला कुठं फिरायचं आहे? या नंबरची बस इथं एवढ्या वाजता येईल. 12 वाजता त्या बसने जा. 4था स्टॉप असेल तिथं उतर. तिथं असं गाईड असेल त्याला दे. गाईडला भेट. हां. पैसे दे. तो तुला सगळं फिरवेल. रिटर्न ह्याच बसने ये. दुसऱ्या दिवशी अशी टूर प्लॅन कर. हम्म. हे सगळं तुम्हाला तिथला गाईड सांगतो. आणि हॉस्टेल वर्ल्डमध्ये तुम्हाला असं वाटेल की एखादा आपला मित्र आहे जो त्या देशामध्ये राहतो आणि तो आपल्याला हेल्प करतो. म्हणजे एकदम फ्रेंडली सर्व्हिस. एकदम फ्रेंडली, एकदम फ्रेंडली. आणि काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. क्लीन असतात हॉटेल सगळे. हॉस्टेल सॉरी. वायफाय मिळतं खूप चांगलं. पाणी आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. म्हणजे माझा अनुभव चांगला आहे. म्हणजे एखादा फॅमिली पण ट्रिप प्लॅन करू शकतो हो, ह्या सगळ्या गोष्टी हो. हे करून. अजून कोणते असं म्हणजे कुठं पण लोकल पण फिरतो आपण मोस्टली रिव्ह्यू जास्त बघतो. हॉटेल असू द्या किंवा एखादं हॉटेलचा रिव्ह्यू बघताना ना एक लक्षात येतं की 5 स्टार जर रिव्ह्यू असतील ना, एक टाईपसारखे रिव्ह्यू असतात. समजून जायचं की थोडंसं गडबड आहे थोडीशी असं. किंवा बाटी नावाचे एक आपल्याकडे फोरम आहे. फेसबुकवर आहे. बॅकपॅकर्स अँड ट्रॅव्हलर्स ऑफ इंडिया. त्यावरही बऱ्याच लोकांचे एक्सपिरियन्स आहेत. ट्रॅव्हल ॲडवायझर म्हणून आहे त्याच्यावर एक्सपिरियन्स आहेत. आणि मला वाटतं की जर तुम्ही मित्र जाताय किंवा सोलो जाताय ना, तर हॉटेलपेक्षा हॉस्टेल हा बरा ऑप्शन राहतो. तुम्ही नवीन फ्रेंड्स बनवू शकता इथे. किंवा असं काहीतरी 4 जण वेगवेगळ्या टाईपची लोकं आहेत. कॉमन एरियामध्ये बसतात. एकाला नाईट लाईफ आवडते, एकाला ॲडव्हेंचर आवडतं, एकाला धार्मिक स्थळं आवडतात आणि एक जण त्याला रँडम फिरायला आवडतं. सो तुम्ही 4 दिवस 4 वेगळ्या गोष्टी फिरू शकता 4 वेगवेगळ्या लोकांसोबत. 4 वेगवेगळे माहिती असलेल्या लोकांसोबत. आता
एकंदरीत तुझा जो अनुभव होता, यातून एक सगळ्यात इम्पॉर्टंट ते कळलं की लोकांना हॉटेल बुक कसे करायचे, त्यानंतर आपली कॉस्टिंग कशी रिड्यूस करायची, जे फ्लाईट बुकिंगचे असतील. त्यानंतर ज्यावेळेस आपण बाहेर फिरतो, तर तू सांगितलं की ॲप डाउनलोड करा टॅक्सीचं पहिलं गेल्यावरती. सिम कार्ड कसे घ्यायचे, व्हिसाचे प्रकार काय असतात आणि मोस्टली पैसे किती वाचले तुझे, तू स्वतः केल्यामुळे. ऑलमोस्ट तुझे आत्ता इजिप्तला तू म्हणतोय 1,30,000 वाचले. व्हिएतनामला पण तुझे किती वाचले होते टोटल तरी? 60-70,000 रुपये माझे नक्कीच वाचले. म्हणजे तिकडे 70,000 इकडे हां, ऑलमोस्ट म्हणजे हो. तुझे 2,00,000 तर असेच वाचले स्वतः हो. गेल्यामुळं. मग ह्या गोष्टी ॲक्चुअली जे लोकं फिरायला जाणार आहेत, जे स्वतः पॅकिंग करणं म्हणजे स्वतः प्लॅन करतात, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, की आपले एवढे पैसे पण वाचतात आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या वेबसाईट आहेत. कारण मोस्टली सांगत नाही कोण. हं. तर मला वाटतं मग हा असेच पॉडकास्ट मला वाटलं की हेच आपल्याला द्यायचं लोकांना की व्हॅल्यू, की जेणेकरून त्यांना पण कळेल की आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण मोस्टली असे फ्रॉड झालेत, की ज्यावेळेस मी केदारकंठाला गेलो होतो, आम्हाला एक माणूस मुंबईचा मुलगा होता. सो बेसिकली त्यांनी पॅकेज दिल्लीवरून घेतलं होतं. पण तो आता दिल्लीमध्ये आला त्याला कळलं की म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं की आता ट्रेनमध्ये बस आणि जा. इथून पुढचं तू बघ. म्हणजे त्यांनी काय त्याला पुढे सर्व्हिस दिली नाही. तो एकटाच कॅम्प करून राहत होता. त्याला आम्ही घेतलेलं. सो तो असं झालं की यार माझे पैसे तर गेले. सर्व्हिस पण नाही भेटली. सो असे नंतर एक असं झालं की तो युरोपला चालला होता. सो बेसिकली ग्रीसचा व्हिसा घेतलेला. सो ज्यावेळेस तो फ्लाईट ऑनबोर्ड करायला गेला, म्हणजे एअरपोर्टला गेला, त्याला व्हिसा विचारला ना. सो ज्यावेळेस व्हिसा चेक केला, कळलं की तो व्हिसा फ्रॉड आहे, डुप्लिकेट. सो त्याच्यावरच केस पडली ती. मग त्यालाच धावलेलं की तू हा व्हिसा कुठून घेतला, काय केलं. पण असे तर 1,00,000 तर गेले ना. सो मग ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, की एकतर व्हिसा घेताना तुम्ही एजन्सीकडून घ्या चांगल्या, जर तुम्हाला कळत नसेल तर. बाकीचे जे बुकिंग असतील ते पूर्णपणे चेक करून घ्या, व्हेरिफाय करा. सो जेणेकरून मग लोकांना एक्सपिरियन्स पण वाढवता येईल, ट्रिप स्वस्तात पण करता येईल आणि एन्जॉय पण करता येईल. सो ह्या पॉडकास्टमध्ये आपला हेच मेसेज आहे की सगळ्यांना ट्रॅव्हलबद्दल ज्या पण गोष्टी माहीत नाही किंवा जे पण डाऊट आहेत ते क्लिअर व्हावेत. सर आता नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण असेच एक नवीन गेस्टला बोलू, जो आपल्याला अजून एक्सपिरियन्स शेअर करेन आणि तुम्हाला पण हेल्प होईल. थँक यू.